सुरुवात केलेली आहे आणि त्या निर्णयामुळं माझ्यामध्ये जो बदल झालेला आहे त्या व्यतिरिक्त मी तुम्हाला काहीच सांगणार नाहीये. कारण सध्या वातावरण आहे इलेक्शनचं, सगळीकडे सभा आहेत, पण तुमचं सर्वांचं मी तुमच्या टाळ्यात वेलकम करतो का? कारण इलेक्शन असताना, सभा असताना, सगळ्या गोष्टी असताना तुम्ही वेळ काढून आज इथं आलेले आहात. ईश्वराच्या मर्जीशिवाय झाडाचं पान हलत नाही, पण त्याच ईश्वराची मर्जी झालेली आहे की आज तुम्हाला त्यांनी इथं बसवलेले या हॉलमध्ये आणलेलं आहे. तर मी तुमचा जास्त वेळ घेत नाही, फक्त दोनच गोष्टी सांगतो. जे आजचं बॅनर आहे, जो प्लॅन पाहिलेला आहे तुम्ही, त्या कंपनीचं नाव आहे माय लाईफस्टाईल मार्केटिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड. काही लोकांच्या लक्षात आलं असेल, काही लोकांच्या लक्षात येईल. तर फक्त दोन गोष्टी म्हणजे कोणत्या? माय लाईफस्टाईल का करायची आणि माय लाईफस्टाईलच का करायची, फक्त या दोन गोष्टीचं मी 2 मिनिट तुमचा वेळ घेईन. चालेल ना? मला वाटतं बरेच जण काय झोपायलेच, एकदा जोरदार टाळ्या होऊ द्या. समोर जे काही वर्ग बसलेला आहे, पालक वर्ग आहे, विद्यार्थी वर्ग आहे, बरोबर आहे. आजकालची सिच्युएशन सगळ्यांना माहित आहे. सर्वात मोठा भस्मासूर कोणता असेल, कोणत्या प्रश्नाला, प्रॉब्लेमला माणसाला तोंड द्यावं लागत असेल तर भारतामध्ये तो प्रॉब्लेम म्हणजे बेरोजगारी. मान्य करता? आणि बेरोजगारी मान्य करावंच लागणार आहे. कारण का माहिती आहे काय? येथे जे आहेत पालक वर्ग, प्रत्येकांचे त्यांचे पाल्य जे आहेत, पाल्याला शिक्षण देणं, शिकवणं त्यांच्या हातामध्ये आहे. त्यांच्या मनात इच्छा आहे डॉक्टर करायचं, पण डॉक्टर करण्यासाठी जी नीटची एक्झाम आहे, नीटची एक्झाम दरवर्षी 25 लाख फॉर्म भरल्या जातात, पासआउट होते, जागा असते 15 ते 20 हजार. बाकीच्यांनी काय करायचं? हा सगळ्या पालकांसमोर प्रश्न आहे मित्रांनो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जे विद्यार्थी आहेत, विद्यार्थी खूप मन लावून शिक्षण घेतात, शिकतात बाहेर तालुक्यामध्ये, जिल्ह्याच्या ठिकाणी, पण शिकून नोकरी लागणं त्यांच्या हातामध्ये राहिलेलं नाहीये, बरोबर आहे. बेरोजगारीचा सर्वात मोठा प्रश्न आहे मित्रांनो. आणि या बेरोजगारीमध्ये मागच्या काही दिवसापासून जे बॅनर सक्सेसफुली चालतं ते बॅनर म्हणजे माय लाईफस्टाईल आहे. आणि म्हणून माय लाईफस्टाईल, ठीक आहे. तर दुसरी गोष्ट, माय लाईफस्टाईल करायची, पण माय लाईफस्टाईलच का करायची? मार्केटमध्ये खूप आहे, बरोबर आहे. पावलोपावली आपल्याला पाहायला भेटतं, पण जे हे आहे ते दुसरं नाही. हे म्हणजे अनन्वय, ह्याच्यासारखं दुसरं कोणतंच नाहीये. का? पहिली गोष्ट मित्रांनो, मी माझं जे प्रोफेशन आहे, माझं प्रोफेशन वकिली आहे. मागचे 14 ते 15 वर्षापासून मी नांदेड जिल्हा व सत्र न्यायालयामध्ये वकील म्हणून कार्यरत आहे मित्रांनो. पार्ट टाइम हा व्यवसाय करतो, फुल टाइम वकिली करतो. तुम्ही म्हणताल आज कसं काय आले, बरोबर आहे. तर आज आमच्याच न्यायालयाचे एक सिनियर वकील एक्सपायर झालेले, त्यामुळे कामकाज बंद आहे, म्हणून इकडे आलोय मित्रांनो. तर एक मागच्या 1.5 ते 2 वर्षामध्ये पार्ट टाइम करतो. पार्ट टाइम करून असं काही जास्त नाही, 25 ते 30 हजार या माध्यमातून भेटतात, बरोबर आहे मित्रांनो. तर हे काय आहे हे मी पाहूनच याच्यामध्ये इन्व्हॉल्व झालो असेल, पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट जी आहे, जे कायद्यानुसार एखाद्या गोष्टीमध्ये ज्या काही बाबी पाहिजेत त्या फुलफिल आहेत त्याच्यामध्ये. कोणत्या फुलफिल आहेत? सर्वात अगोदर जे सागर सरांनी प्लॅन सांगितला, टोटल प्लॅन सांगितला, काही लोकांना समजला असेल, काही लोकांना समजला नसेल, पण ज्यांना नाही समजला त्यांना देखील तुम्ही आले त्यांच्यासोबत समजून घ्या मित्रांनो. त्यांनी सांगितलं एक आयुष प्रीमियम अंतर्गत हे चालतं. तर आयुष काय आहे? अगोदर काही वर्षाखाली म्हणजे 2014च्या अगोदर प्रत्येक हे 5 शब्दाचे वेगवेगळे डिपार्टमेंट होते. आयुष वेगळं, होमिओपॅथी वेगळी, सगळं वेगळं. पण 2014ला संसदेमध्ये एक आयुष मिनिस्ट्री तयार झाली आणि त्याच्या अंतर्गत आयुर्वेदा, योगा, युनानी, सिद्धा, होमिओपॅथी ह्या सर्वांचं एकीकरण करण्यात आलं आणि आयुष प्रीमियम मिनिस्ट्रीच्या अंतर्गत पास झालेले आपले सगळे प्रोडक्ट आहेत. दुसरी गोष्ट, मार्केटमध्ये खूप काय चालतं, पण ही माय लाईफस्टाईल एकमेव कंपनी आहे मित्रांनो ज्याच्यामध्ये 125 प्रोडक्ट आहेत. आणि प्रोडक्ट आपली अशी आहेत, एलिमेंट्स वेलनेसचे प्रोडक्ट. या प्रोडक्टला एकदा दोनदा नाही तर 3 वेळेस सर्वात चांगला आरोग्याचा ब्रँड म्हणून इकॉनॉमिक्स टाइम्स आणि टाइम्स ऑफ इंडियाने त्याचा गौरव केलेला आहे. म्हणून माय लाईफस्टाईलच करावी. त्याच्यानंतर आपल्याच माय लाईफस्टाईलला
स्किल इंडिया, राशी प्रधानमंत्री कौशल इंडिया ज्या योजना या ग्रामीण भागात चालतात, कारण मला वाटतं इथं ग्रामीण भागातले सगळे लोक आहेत, ग्रामपंचायतनं ह्या 3 योजना जे तयार झालेल्या आहेत या योजना आपल्यासोबत टाईप झालेल्या आहेत, आपल्यासोबत काम करतात. म्हणून माय लाईफस्टाईलच करावी. त्याचबरोबर फेडरेशन ऑफ डायरेक्ट सेलिंग असोसिएशनचं प्रमाणपत्र आहे. आणि सर्वात अभिमानाची गोष्ट मित्रांनो, आपल्या कंपनीला 2016 मध्ये जे आहे, जे सेंट्रल गव्हर्नमेंटचं जे आहे ते राजपत्रामध्ये भारत राजपत्रामध्ये आपल्या कंपनीचं नाव केलेलं आहे. आता मला सांगा, ज्या ठिकाणी इथं तुम्हाला आपल्या फ्रंट पेजवर सत्यमेव जयतेचं राजमुद्रा दिसते आणि त्याच्या खाली सत्यमेव जयते दिसतं, तर हे चुकीचं, खोटं, बनावटी असेल का? नाहीये. एक G9 प्रोडक्ट आहे, G9 कंपनी आहे, G9 मॅनेजमेंट आहे मित्रांनो. आणि त्यामुळं मी म्हणतोय माय लाईफस्टाईलच करावी, कारण मार्केटमध्ये ह्याच्याशिवाय तुम्हाला पर्याय नाही मित्रांनो. आणि याचबरोबर जे काही या ठिकाणी सरांनी प्लॅन मध्ये सांगितलं 2,10,000, तर ऐकायला आपल्याला अजब वाटतं, 1200 भेटते, 1000, 2000, 10,000 भेटते. पण आज याच स्टेजवरती आठवड्याला 2,10,000 रुपये घेणारी व्यक्ती देखील आपल्याला VIP गेस्ट म्हणून भेटलेली आहे मित्रांनो. तर मी माझा जास्त वेळ घेत नाही, कारण आपल्याला VIP लोकांना देखील ऐकायचंय मित्रांनो. शेवटपर्यंत तुम्ही जे आहे ते आजचे VIP यांना ऐका, तर तुमच्या मनातील सगळ्या गोष्टींची शंका जी आहे ते दूर होतील मित्रांनो. जास्त वेळ न घेता तर मला या व्यवसायामध्ये आणणारे माझे ग्रेट यंगेस्ट NTC सुनील जाधव सरांना मी एकदा मनापासून वंदन करतो मित्रांनो. त्याचबरोबर माझे आपल्याला VIP गेस्ट भेटलेले CTC सेलिंग अचीवर सुरेश बडगे सर, त्याचबरोबर CTC नारायण मानकरी सर यांना देखील मी मनापासून वंदन करतो मित्रांनो. आणि त्याचबरोबर ते आपल्या मराठवाड्यामध्येच नाही